भोकरदन तालुक्यातील धावडा फतेपूर मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खराब रस्ता, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून नागरिकांनी आता संताप व्यक्त करत तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा फतेपूर मार्गावरील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. 17 जून रोजी सकाळी सुमारे 6 वाजता पुण्याहून धावडा मार्गे फतेपूरकडे जाणाऱ्या टाटा अल्ट्रोस कारचा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहन चालक या मार्गावर प्रथमच प्रवास करीत होता. रस्त्याची खराब अवस्था, पुलाजवळील कच्चा व धोकादायक भाग आणि कोणत्याही प्रकारच्या सूचना फलकांचा अभाव यामुळे चालकाची दिशाभूल झाली. परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटून टाटा अल्ट्रोस कार थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात वाहनातील 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार धावडा फतेपूर मार्ग आता अपघात प्रवण ठिकाण बनला आहे. गेल्या 1 महिन्यात या मार्गावर 5 ते 6 अपघात घडले असून अनेकांना दुखापती झाल्या आहेत. विशेष म्हणजे या मार्गावरील धोकादायक ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, इशारा फलक आणि संरक्षण कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी तसेच नवीन वाहन चालकांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिक, महिला, युवक तसेच वाहन चालकांनी अनेक वेळा प्रशासन आणि बांधकाम विभागाचे लक्ष वेधले, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अपूर्ण काम पूर्ण करावेत, धोकादायक ठिकाणी सुरक्षा साधने बसवावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. 1 महिन्यात 5 पेक्षा अधिक अपघात, पुलावरून कोसळलेली कार आणि गंभीर जखमी झालेले प्रवासी, ही परिस्थिती प्रशासनाकरिता धोक्याची घंटा ठरावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी धावडा फतेपूर मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.